यांच्या संयुक्त विद्यमाने जे आपलं मूल्यवर्धन प्रशिक्षण चालू आहे त्याच्या उपांत्य दिवसाच्या अंतिम सत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की आतापर्यंत आपण गुणपत्रकामध्ये विद्यार्थ्यांची नोंद असेल, गुणनोंद असेल, श्रेणी असेल या पद्धतीने करत होतो। मात्र आता HPC आलेला आहे, होलिस्टिक प्रोग्रेसिव्ह कार्ड। 360 डिग्रीनं त्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन व्हावं असं अपेक्षित आहे आणि असं अपेक्षित असताना आपल्याला या मूल्यवर्धन जे कार्यक्रम आपण राबवणार आहोत, आठवड्यातील तब्बल 2 तास आपण म्हणजे शाळेचे 2 तास हे आपण याच्यावर खर्च घालणार आहोत। तर मग नेमकं याचं मूल्यांकन किंवा मूल्यमापन कसं करायचं आणि कोणत्या पद्धतीने करायचं, श्रेणी द्यायची, नेमकं काय करायचं, तर या उपक्रमाचा समावेश सुद्धा HPC अर्थात होलिस्टिक प्रोग्रेसिव्ह कार्ड म्हणजे समग्र प्रगती पत्रकामध्ये करण्यात आलेला आहे। मग कोणी सांगू शकतं का की आता आपल्या हे मूल्यवर्धन कार्यक्रम राबवला, सत्र 1 आहे, सत्र 2 आहे आणि मग प्रत्येक सत्राच्या शेवटी आपल्याला याचं मूल्यमापन करायचं आहे। मग आता या मूल्यांचं मूल्यमापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तुम्ही कशाचं मूल्यमापन करता? मूल्यवर्धनामध्ये नेमकं कशाचं मूल्यमापन झालं, करायचं कशाचं मूल्यमापन, कशा पद्धतीनं? तर म्हणजे मूल्यांचं मूल्यांकन करायचं आणि ते जे विद्यार्थी विविध कृती करतात त्याद्वारे आपण केलं पाहिजे। आणि मग याची नोंद कशा पद्धतीनं करायची, याची नोंद कशा पद्धतीनं करायची आणि हे मूल्यांकन किती वेळा करायचं वर्षातून? आपण तर CCE कंटिन्युअस कॉम्प्रेसिव्ह इव्हॅल्युएशन अर्थात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन स्वीकारलेलं आहे। त्याद्वारे आपण 24 तास म्हणजे ज्या वेळेला विद्यार्थी समोर असेल आणि समोर नसेल तरी सुद्धा त्याचं आपण मूल्यमापन करत असतो। मात्र प्रत्यक्ष त्याचं मूल्यमापन आपल्याला करावं लागतं, जे की आपण एखाद्या चाचणीद्वारे त्याचे गुणांकन वगैरे नोंदवून करत असतो। मग या ठिकाणी मूल्यांचं जर मूल्यमापन करायचंय, ते मूल्यमापन करायचंय आपल्याला कृतींमधून, वेगवेगळ्या जो विद्यार्थी कृती करणार आहे त्याद्वारे। मात्र त्याची नोंद कशा पद्धतीने ठेवायची आहे, तर याची आपल्याला नोंद ही वर्णनात्मक नोंद करायची आहे। ज्या पद्धतीनं आपण हल्ली होतो बघा जुन्या गुणपत्रकावर की विद्यार्थी कशामध्ये चांगला आहे, अपेक्षित याच्यामध्ये आणखी काय अपेक्षित असणं याच्याकडून अपेक्षित आहे म्हणजे सुधारण्याच्या कृती, आणि कमी कशामध्ये आहे, अशा पद्धतीनं आपण जुन्या गुणपत्रकामध्ये नोंद करत होतो। तर आता नवीन गुणपत्रकामध्ये आपल्याला केवळ वर्णनात्मक नोंद याची घ्यायची आहे। आता काय प्रश्न होते हेच की कशाचं मूल्यमापन करायचं, मूल्यांचं कशाद्वारे करायचं, कृतींद्वारे, कसं करायचं, वर्णनात्मक नोंदी आणि किती वेळा करायचं वर्षात? प्रत्यक्ष मूल्यमापन आपण तर तसं कंटिन्यू मूल्यमापन करतच आहोत। त्याचं प्रत्यक्ष मूल्यमापन किती वेळा करायचं, तर वर्षातून 2 वेळा करायचं आहे। प्रथम सत्राच्या अंती आणि अर्थात द्वितीय सत्राच्या अंती आपल्याला हे मूल्यमापन करायचं आहे। तुम्ही तुमच्या जवळची कोणत्याही इयत्तेची एक पुस्तिका काढा, आणि या पुस्तिकेमध्ये माझी प्रगती
म्हणून 2 पान जोडलेले आहेत. सुरुवातीला प्रथम सत्राच्या अंती एक पान आहे, माझी प्रगती भाग 1 आणि माझी प्रगती भाग 2. माझ्याकडे इयत्ता दुसरीचं पुस्तक आहे. प्रत्येक पुस्तकांमध्ये पान क्रमांक वेगळे असणार आहेत. दुसरीच्या पुस्तकावर पान क्रमांक 25 आणि 50 माझी प्रगती. आणि या माझ्या प्रगतीमध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं एचपीसी मध्ये आपलं मूल्यमापन आपण 4 पद्धतीनं करतो. एक, विद्यार्थी स्वतःचं मूल्यमापन करतो. विद्यार्थ्याचा मित्र त्या मित्राचं मूल्यमापन करतो. पालक विद्यार्थ्याचं मूल्यमापन करतो, म्हणजे पाल्याचं. आणि शिक्षक सुद्धा या ठिकाणी मूल्यमापन करत असतो. तर मग अगदी याच पद्धतीने इथं माझी प्रगती यामध्ये मी दुसरी संबंधानं वाचतोय. मला माझ्या क्षमता माहित आहेत आणि जर माहिती असतील विद्यार्थ्याला त्याच्या क्षमता, तो त्याचं एक फूल काढणार आहे. आणि जर सर्वच क्षमता माहिती असतील, काही क्षमता माहिती असतील तर एक फूल, मध्यम असतील तर 2 फुलं, आणि जर सर्वच क्षमता माहिती असतील तर तो तिथं 3 फुलं काढणार आहे. आणि या पद्धतीनं विद्यार्थी तो स्वतःचं मूल्यमापन करणार आहे. मी इतरांचा आदर करतो, ही एक इथं नोंद आहे. अगदी त्याच पद्धतीनं. आणि मग आपण सहयोगी मूल्यमापन म्हणून त्याच्या मित्राला सुद्धा करायला सांगू शकतो. हा तुझं म्हणजे इतरांचा आदर करतो का, या पद्धतीनं आपण स्वमूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्याचं स्वमूल्यमापन आणि सहयोगी मूल्यमापन याद्वारे करणार आहोत. तर खाली दिलेलं आहे शिक्षकाची नोंद. आणि इथं ठळक आणि स्पष्ट शब्दामध्ये शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांसंबंधी नोंद नोंदवायची आहे. आणि ही नोंद नोंदवणं म्हणजेच आपण म्हणजे अर्थात शिक्षकांनी केलेलं त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन असणार आहे. अर्थात तुम्हाला सर्व माहिती आहे, पण एक ट्रेनिंगचा प्रशिक्षणाचा भाग म्हणून मी इथं सांगतोय की आपली जी शिक्षक प्रशिक्षण हस्तपुस्तिका आहे यामध्ये पान क्रमांक 50 वर शिक्षक नोंदीचा एक नमुना दिलेला आहे की म्हणजे नेमकं वर्णनात्मक नोंद कशी असावी. अर्थात हे माहिती आहे, पण एक प्रशिक्षणाचा भाग म्हणून या ठिकाणी नोंद दिलेली आहे. प्रगती केली आहे ती आपले विचार भाषणातून स्पष्टपणे व्यक्त करते आणि चांगले लिहिते. ती खूप सक्रिय असते, सामान्यतः वर्गात खूप लक्ष देते आणि सर्व कृतीमध्ये उत्साहाने भाग घेते. तिला जबाबदारीची जाणीव आहे. माझ्या लक्षात आले आहे की ती नेहमी सर्व आवश्यक पुस्तके आणि साहित्य शाळेत आणते आणि तिच्या सामानाची योग्य काळजी घेते. ती नेहमी नीटनेटकी राहते. वेगवेगळ्या परिस्थितीत काय बरोबर आणि काय चूक याची तिला जाणीव आहे. तिच्या मित्रांचा एक गट आहे ज्यांच्याशी ती चांगली खेळते आणि ती तिच्या मित्रांना अनेकदा मदत करते. परंतु इतर वर्ग मित्रांसह सामूहिक कृतीमध्ये ती वारंवार वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यांना बोलू देत नाही. मी तिच्याशी याबद्दल बोललो आहे. इतरांबरोबर चांगले काम करण्याच्या महत्त्वाबद्दल तुम्ही तिच्याशी बोलावे. मी तिला पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देतो. जे काही कृती दिलेल्या आहेत पुस्तकांमध्ये, आता ही एक नमुना नोंद आहे. पुस्तकातल्या कृती आणि मूल्य यांचा थोडासा मेळ घालून आणि त्या मुलीमध्ये त्या विद्यार्थ्यांमध्ये काय कमतरता आहे ही कमतरता सुद्धा त्याच्यामध्ये थोडीशी नोंदवलेली आहे. आणि पालकांसाठी सुद्धा एक सूचना त्याच्यामध्ये देऊन
त्यांनी नोंद संपवलेली आहे. अर्थात ही प्रातिनिधिक स्वरूपातील